नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर रतन जाधव। हे आपण एकात्मिक शेतीचं मॉडेल या ठिकाणी उभारलेलं आहे। साधारणतः दिवसेंदिवस शेती कमी होत चाललेली आहे आणि पाणीसुद्धा कमी होत चाललेलं आहे, पाऊस मान कमी होत चाललेला आहे आणि शेतीवरील वेगवेगळ्या प्रकारचे जे संकट आहेत, ज्यामध्ये वातावरणातील बदल आहे, बऱ्याच वेळेस पाऊस कमी पडतो आणि त्यामुळे शेतीचं उत्पादन शाश्वती नसते आणि म्हणून आपल्याला इथं आपण एक एकात्मिक शेती व्यवस्थापनाचं एक मॉडेल उभं केलेलं आहे। एकात्मिक शेती व्यवस्थापनाच्या मॉडेलमध्ये आपण वरच्या बाजूला शेळ्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यानंतर त्याच्या खाली आपण कोंबड्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यानंतर खाली आपण फिशरी किंवा आपण डकचं पालन करू शकतो। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 10 गुंठ्यामधलं हे मॉडेल आहे। 10 गुंठ्याच्या याच्यामध्ये आपण चारा पिकं करायची आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारची चारा पिकं करायची, ज्याच्यामध्ये आपण सुबाबूळ आहे, त्याच्यानंतर तुती आहे, त्यानंतर मेथी घास आहे, त्यानंतर शेवरी आहे, अशा प्रकारचा चारा पिकं करायचे आहेत। त्यानंतर जे झुडूपवर्गीय चारा पिकं आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी सावली निर्माण होणार आहे आणि त्या सावलीमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या फिरू शकतील आणि त्यामुळे त्यांना सावली मिळेल। सावलीमधून काही त्यांना गवतसुद्धा मिळेल, त्या गवतामधून त्यांना कीटक मिळतील, गवताचं बीसुद्धा खायला मिळेल आणि त्यामुळे साधारणतः त्यांचं खाद्याचा खर्च कमी होईल। त्यामुळे प्रति कोंबडी 60 ते 70 ग्रॅमचं आपल्याला खाद्य लागणार आहे आणि 10 गुंठे क्षेत्रामधून शेळ्यासाठी जे खाद्य लागणार आहे ते खाद्य मिळणार आहे। त्यानंतर खाली आपण जे फिश केलेले आहे त्या फिशसाठी कोंबड्यांची काही विष्ठा त्याच्यामध्ये पडल्यामुळे झू प्लॅन्टन जे तयार होण्यासाठी जे खाद्य लागतं, न्यूट्रिएंट लागतं, ते न्यूट्रिएंट त्या कोंबडीच्या खतामधून मिळेल। अशा पद्धतीने आपण एकात्मिक हे शेतीचं मॉडेल या ठिकाणी 10 गुंठ्याचं केलेलं आहे आणि ही ट्रायल बेसिसवर आपण मॉडेल तयार केलेलं आहे। तर यामधून निश्चितच आपल्याला 1 ते 1,25,000 उत्पादन यामधून मिळू शकते। शेळ्या ज्या आहे आपण उस्मानाबादी शेळ्या ठेवू शकतो, बिटलच्या शेळ्या ठेवू शकतो, त्याच पद्धतीने आपण आफ्रिकन बोरसुद्धा शेळ्या ठेवू शकतो। या ठिकाणी आपण मांस उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध असणाऱ्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला 60 ते 70% 2 पिल्लं देण्याचं प्रमाण आहे आणि साधारणतः 4 ते 5 महिन्यामध्येच आपल्याला साधारणतः 15 ते 20 किलोपर्यंत या मांसाचं वजन म्हणजे शेळ्यांच्या पिल्लांचं वजन होणार आहे। 10 शेळ्या आपण या मॉडेलमध्ये ठेवू शकतो आणि 10 शेळ्यापासून आपल्याला वर्षाला हे 20 पिल्लं मिळतात आणि 20 पिल्लापासून आपल्याला कमीत कमी 6,000 रुपयाला जरी आपण एक पिल्लं विकलं गेलं तर 1,20,000चे आपल्याला पिल्लं याच्यामधून विकता येतात। अशा प्रकारे कमीत कमी क्षेत्रामध्ये हे 3 टायर सिस्टीमचं मॉडेल आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे। रोगराई याच्यामध्ये एकतर शेळ्यांची जी लेंडी आहे ती सरळ डायरेक्ट खाली पडणार आहे, त्याच्यामध्ये खाली मॅश असल्यामुळे 1 इंचाची त्याच्यातून लेंडी एकदम खाली पडेल। कोंबड्यांची जी विष्ठा आहे ते कोंबड्यांची विष्ठा पण खाली पडणार आहे, त्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी होणार आहे। ह्या ज्या कोंबड्या आहेत ते ड्युअल पर्पज कोंबड्या आहेत, म्हणजे मांस आणि अंडीसाठी उत्पादनासाठीच्या कोंबड्या आहेत। ह्या कोंबड्यामध्ये रोगराईचं प्रमाण कमी आहे। आपलं पहिलं फक्त 1 महिन्यापर्यंत लसीकरण करावं लागतं। साधारणतः 7व्या दिवशी लासोटा, त्यानंतर 14व्या दिवशी IBDची लस द्यायची आहे, 35व्या दिवशी गंबोरोची लस द्यायची आहे आणि लासोटा लस द्यायची आहे। त्याच्यानंतर 6 महिने वय झाल्यानंतर आपल्याला आपलं मानमोडीची आणि देवी रोगाची लस द्यायची आहे। एवढ्याच लसी आपल्याला द्यायच्या आहेत, त्यामुळे कोंबड्यामध्ये कोणताही रोग होणार नाही। आपण 50 कोंबड्या याच्यामध्ये ठेवायच्या आहेत। 50 कोंबड्यापासून आपल्याला दररोजचे 30 अंडी मिळणार आहेत आणि त्यामुळं महिन्यामध्ये आपल्याला याच्यापासून कोंबड्यापासून 900 अंडी मिळणार आहेत। अशा प्रकारे साधारणतः देशी अंडी किंवा अशा प्रकारचे ड्युअल प्रकारचे जे कोंबड्या आहेत त्यांची अंडी 8 ते 10 रुपयाला एक अंडी विकली जाणार आहे। त्यामुळं साधारणतः 900 अंड्याची आपल्याला एक कमीत कमी 9,000 रुपयाची अंडी दर महिन्याला होऊ शकतो। प्रोजेक्टचा एकूण खर्च आपण या ठिकाणी मांडलेला आहे। एकूण खर्च 1,75,000 रुपये आहे, ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधा आहे, शेळ्यांची खरेदी आहे, कोंबड्या आहे, त्यानंतर माशांची पिल्लं आहेत। हा सगळा खर्च साधारणतः 1,75,000 होणार आहे। साधारणतः जी हे खर्च जे संगोपनासाठी दरवर्षी लागणारा जो खर्च आहे तो साधारणतः 45,000 होणार आहे आणि एकूण जे उत्पादन आहे ते साधारणतः आपल्याला 1,61,000 रुपये एकूण आपलं उत्पादन मिळणार आहे। त्यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी आणि प्रशिक्षण घेण्यासाठी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीशी संपर्क करू शकता। मी डॉक्टर रतन जाधव, विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन, कृषी विज्ञान केंद्र बारामती।